नेमकं झालं काय, आमच्या घरी साप निघाला होता आणि मी होते कॉलेजला. तर माझ्या मम्मीचा कॉल आला की रोशनी आपल्या घरी साप निघला आहे, तू काय कर, पप्पाला वगैरे कॉल कर, पप्पाला सांग काय म्हणताय मला सांग. मी पप्पाला कॉल केला, सांगितलं. मम्मीच्या नंतर पुन्हा कॉल आला की तू ना आज बाहेर जास्त वेळ थांबू नको, घरी येऊन जा. पण मला जॉब होता त्यामुळे मी काय म्हटलं, मी येते म्हटलं, मी माझ्या रेग्युलर टाईमलाच येते. तर मग मी म्हणते, रागवलं थोडंसं मला पहिलं. नंतर मी माझ्या रेग्युलर टाईमला गेले आणि ना मी घरी जाऊन बघते तर काय घराच्या दारापासून ते घरापर्यंत पूर्ण एवढा पसारा पडलेला, भांडे कपडे पूर्ण दाराच्या समोर सगळा पसारा वगैरे. मग मला असं वाटलं की आता आपण पहिलं चहा वगैरे पिऊया आणि नंतर करूया आरामात. आणि मम्मीची भाई यहाँ पे क्या हो रहा है, भाई यहाँ पे क्या हो रहा भाई. तब्येत बरोबर नव्हती म्हणून तिनं काम नाही आवरलं. तर मी ते पण समजून घेतलं, म्हणलं ठीक आहे मम्मीची तब्येत वगैरे बरोबर नाही तर ठीक आहे आपण आवरून घेऊ. तर मम्मी मला म्हणते आहे, तुला सकाळपासून एवढा पसारा पडला, तुला एवढं दिसत नाही आहे का, तू येते यार मग चहा वगैरे पिती आहे, मग पसारा कोण आवरून, माणसाचं दुखते तुला हे पण कळत नाही आहे. अरे A few moments later. सकाळपासून एवढा पसारा पडला ते दिसलं नाही. मी आल्यावर सगळा पसारा म्हणजे व्हिजिबल झाला असं म्हणता येईल का. मी नेमकंच आली, चहा घेतला, म्हटलं आता डोकं लावून काही फायदा नाही आहे, शेवटी मम्मी आहे कायच बोलणार. तर मी गुपचूप चहा पिला आणि कामाला लागले. म्हणण्याचं तात्पुरतं एवढंच आहे, हा सगळा पसारा मी यायच्या अगोदर गेला कुठं होता की जो माझ्या मम्मीला दिसलाच नाही आणि जो मी आल्यावर दिसतो. कठीण आहे.